देशभरात गरीब कुटुंबांसाठी असलेल्या BPL म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन रेशन कार्डच्या नियमांबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः एखाद्या गरीब कुटुंबाने छोटी मोटारसायकल किंवा कार खरेदी केल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता निर्माण होते. या मुद्द्यावर अनेक नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे काही निवडून आलेले प्रतिनिधी किंवा पदाधिकारी महागड्या वाहनांचा वापर करूनही विविध शासकीय लाभ घेत असल्याची उदाहरणे चर्चेत आल्याने योजनांच्या अंमलबजावणीतील निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्न सुरक्षा आणि इतर सामाजिक योजनांसाठी पात्र कुटुंबांची निवड करताना घराची स्थिती, उत्पन्न, मालमत्ता, जमिनीचे क्षेत्रफळ आणि वाहन मालकी यांसारख्या निकषांचा विचार केला जातो. अनेक राज्यांमध्ये चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांना गरिबांच्या यादीतून वगळण्याचा नियम लागू आहे. काही ठिकाणी दुचाकी वाहनांच्या मालकीबाबतही अटी लागू होतात. प्रशासनाच्या मते या नियमांचा उद्देश मर्यादित संसाधनांचा लाभ खरोखर गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचावा हा आहे. मात्र बदलत्या परिस्थितीत ग्रामीण आणि उपनगरांमध्ये साधी मोटारसायकल ही अनेकांसाठी रोजगार आणि दैनंदिन प्रवासाचे महत्त्वाचे साधन बनली आहे. त्यामुळे वाहन असण्यावरून गरीब कुटुंबांना रेशनसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे योग्य आहे का, असा प्रश्न काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर कल्याणकारी योजनांच्या निकषांमध्ये पारदर्शकता आणि समानता असावी अशी मागणीही पुढे येत आहे. तज्ज्ञांच्या मते बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून अशा योजनांचे निकष वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात या नियमांबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे किंवा पुनरावलोकन झाल्यास नागरिकांमधील संभ्रम कमी होऊ शकतो.